आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. आज आहे सेकंड डे, 11 तारीख आहे, संडे आहे. आणि आता आम्ही सर्व आमची फॅमिली फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत नरसोबाच्या वाडीला. आणि तिथे आम्ही नरसोबाच्या वाडीला आम्ही हे करणार आहोत, दर्शन घेणार आहोत. आणि नंतर आम्ही जाणार आहोत कण्हेरी मठ आणि अदर ठिकाणी पण जाणार आहोत. असा पूर्ण दिवस बरंच लांब आहे कोल्हापूरपासून. आणि आता आम्ही मॉर्निंगला निघालेलो आहोत फ्रेश होऊन. आमचा बाबू बघा किती छान मुलगा मला कसं मिठी मारून बसलेला आहे. थंडी बाहेर भरपूर आहे आणि आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत आमच्या ट्रेनला कोल्हापूर स्टेशनला. आणि उद्या आम्ही पोचणार आहोत मुंबईमध्ये. खूप हॅपी जर्नी झालेली आहे, खूप मजा आलेली आहे. आमच्या फॅमिलीने खूप मजा केलेली आहे आणि असाच आजचा दिवस आमचा आनंदी जावं. आता नेक्स्ट आपण शूटिंग पुढे जाऊन करूयात. तर चला, आमचं बाकीच्या लोकांचं शूटिंग आमची पूजा दाखवत आहे. बसलीत मेंबर. पूजा दाखव सगळ्यांना. हॅलो, हाय करा सगळ्यांनी. सगळ्यांना हाय करा. तिकडे दाखव पाठीला. तिकडे दाखव. भाऊजी हाय करा. काका हाय करा. हाय. हे आमचे ड्रायव्हर काका. हे प्रथम सुरेखा मामा दीदी बाई. कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? तर आज आम्ही सेकंड डे आहे, 11 तारीख. तर आम्ही फॅमिली पिकनिक आलेलो आहोत. तर फॅमिली पिकनिकमध्ये आता आम्ही मॉर्निंगला 7 वाजता निघालेलो आहोत आणि आलो आहोत आम्ही नरसोबाच्या वाडीला. आणि आता दत्तगुरूंचं दर्शन घेणार आहोत. आणि खूप दर्शन झाल्यानंतर आम्ही कण्हेरी मठला जाणार आहोत. कण्हेरी मठला गेल्यानंतर तिथे भरपूर फिरायचं आहे, येणारच आहे. तर कालचा दिवस आमचा मस्त देवदर्शनाला गेलेला आहे आणि आजचा दिवस पण खूप हॅपी आहे. आणि सगळी लोकं, माझी फॅमिली खूप हॅपी आहे. आणि आज आम्ही संध्याकाळपर्यंत कण्हेरी मठ खूप फिरण्यासारखं आहे. आणि तिथे फिरून झाल्यानंतर आम्ही नंतर कोल्हापूर मार्केट फिरणार आहोत थोडा वेळ. आणि नंतर आम्ही संध्याकाळी ट्रेनला, म्हणजे 8ची ट्रेन आहे, 7:15ची. आणि आम्ही नंतर मुंबईला जाणार आहोत. खूप धमाल केलेली आहे, एन्जॉय केलेला आहे. आणि असं तुम्ही पण फॅमिली टूर 1 वर्षातून 1-2दा काढा. बघा, मन किती फ्रेश होतं आणि खूप छान वाटतं. तर आता आपण यांचं दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. गुड डे, बाय बाय. हे बघा, आम्ही नरसोबाच्या वाडीला आलो आहोत आणि दर्शन झालेलं आहे मस्त. हे पाहू शकता किती मस्त आहे, छानच दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथे आलेलो आहोत, खूपच छान. इकडे कर. हाय एव्हरीवन, मस्त बघा, दत्तांचा महाराजांचं दर्शन झालेलं आहे, खूप छान वाटतं. आणि इथे आम्ही आलेलो आहोत.
नदी आहे ना ही सुरेखा हां. नदी काठी आणि छान आहे बघा. थांब तू बोलत राहा. मस्त छानच आणि आमचं खूप दर्शन पण झालेलं आहे म्हणून बघू. केलं चालू केलं. खूप छान असं वातावरण आहे आणि मंदिर पण आहे. मंदिरचं इथे दाखव मंदिर मस्त खूप छान असं आहे आणि इथे अभिषेक होत आहे आणि खूप छान असं वातावरण मस्त असं वातावरण आहे आणि नद्या येत आहे. खूप सुंदर असं आहे बघा. इकडे माझ्याकडे आणि आम्ही आता आलो आहे कुपेश्वर मंदिरमध्ये दर्शन घ्यायला. हे बघा ते म्हणजे कोपेश्वर म्हणजे शंकरांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही. मस्त मंदिर बघा किती शांत थंड असं पुरातन मंदिर आहे. खूपच छान आम्ही दर्शन घेतलं आहे. खूप बरं वाटलं. तर आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. तर चला आता मंदिराचं बघा किती कोरीवकाम आणि पुरातन मंदिर आहे. खूप छान पाहू शकतो. केवढं मोठं मंदिर आहे पाहू शकतो. एव्हरीवन आम्ही आलो आहोत कणेरी मठामध्ये आणि आता आम्ही तिकीट घेतलेली आहे आणि म्युझियम आणि गार्डन दोन्ही पण पाहणार आहोत आणि मठात पण जाणार आहोत. तर चला आपला प्रवास आता सुरू झालेला आहे. खूप सुंदर असं इथे पाहण्यासारखं आहे. हां ही माझी सुनबाई पूजा आणि आम्ही थकलेलो आहोत. लास्ट हे ठेवलेलं आहोत बघायचं म्युझियम आणि गार्डन. होणार या ही पण माझी सुनबाई आहे. तर चला आता आपण फिरून घेऊया. छोटे थोडंसं असं इथे कसं आहे ते दाखवतो. हां खूप छान आहे सौंदर्य. इथे म्युझियमची सुरुवात होते. डायरेक्शन दिलेले आहेत. हां तर चला आता आम्ही छोटे शॉट घेणारच आहोत. बाय. हे बघा मस्त कोरीवकाम केलेलं आहे म्युझियममध्ये. खूपच छान बघा. हां मस्त. मस्त. हे बघा मस्त नंदी बसलेले आहेत आणि शिवा बसलेले आहेत. नमस्कार करा सर्वांनी. इथे पण काढा. लवकर या. मस्त बघा स्वागतासाठी हाती आपले तयार आहेत. सुंदर. हे काडसिद्ध महाराजांचं आहे मंदिर आणि मठ.
हे बाप्पा काळशीद महाराज, बाप्पा आपले माझे गुरु. गुरूंचं दर्शन झालेलं आहे माझ्या. मस्त पाहू शकता की तुम्ही किती सुंदर असं आहे दृश्य. सिद्धिगिरी म्युझियम. किती मस्त आहे, पाहू शकता तुम्ही. दोघं पण आगाऊची. एकाच मिनिट फोटो काढा गं, बस झालं. टाइम द्या. हा आमच्यातला नाही, नंतर मग झाले पाहिजे. म्हणजे टाइम पण होणार नाही. ज्ञानेश्वर ना? हो, पण आता पूर्ण प्रवास असा करायचा आहे. झाला की चप्पल आहे ना? शिव मंदिरच्या इकडे कुठे काढलं काय माहिती. तर मामीने पण नाही घातलेलं वाटतं. का घातलंय? मी घातलं. मग परत जाताना घाला ते परत का पूर्ण. पतंजली गुरु ना, पतंजली ह्याने सुरू केलं. आता काय तसंच ट्रेनने जाणार का प्रवास सगळा. हे ओ भाऊजी, हे शूटिंग करू शकते ना मी. हे बघा म्युझियम आहे मस्त. ट्रेन मध्ये कसं जाणार. किती सुंदर आहे बघा. कसं ना खोदून खोदून केलं हे लोक पाठी फोटो घेतो मी पाठीमध्ये. वेळेचं भान ठेवा. मस्त बघा किती छान देखावे आहेत, सुंदर. रामायण जय बाप्पा करून जय बाप्पा. कुठे आपलं कुठे